माननीय श्री प्रदीप अप्पा कदम अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती यांच्या संकल्पनेतून आयोजित पारंपरिक घोड्यांच्या भव्य शर्यती। पहिला क्रमांक तब्बल 33,333 रुपये, दुसरा क्रमांक 22,222 रुपये, तिसरा क्रमांक 11,111 रुपये, चौथा क्रमांक 9,999 रुपये, पाचवा क्रमांक 7,777 रुपये। एवढंच नाही, द फोक महाराष्ट्र यांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्वेता दांडेकर यांचा लाईव्ह सिंगिंग शो। रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 सायंकाळी 4 वाजता घोड्यांच्या स्पर्धा, सायंकाळी 8 वाजता भव्य सांस्कृतिक कार्यक्रम। स्थळ ऐतिहासिक कृष्णा घाट, भिलवडी नदीच्या पुलाजवळ। तर मग कृष्णमाईच्या साक्षीने रंगणारा हा थरार पाहण्यासाठी आपल्या परिवारासह आणि मित्र परिवारासह नक्की या। पारंपरिक घोड्यांचा थरार, संगीताची मैफल आणि मनोरंजनाचा जल्लोष। भिलवडीच्या कृष्णा घाटावर रविवारी घोड्यांचा थरार। 4 ते 6 वाजता भव्य पारंपरिक घोड्यांच्या स्पर्धा। रात्री 8 वाजता द फोक महाराष्ट्रसह श्वेता दांडेकर यांचा लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रम। भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा घाटावर रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी पारंपरिक घोड्यांच्या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणाऱ्या या स्पर्धेनंतर रात्री 8 वाजता द फोक महाराष्ट्र या लोकप्रिय सांस्कृतिक कार्यक्रमांसह श्वेता दांडेकर यांचा लाईव्ह सिंगिंग शो रंगणार आहे। परंपरा, क्रीडा आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली। भिलवडी येथील कृष्णा घाटावर आयोजित पत्रकार परिषदेत कदम बोलत होते। यावेळी शाहनवाज डांगे, अनिल खराडे, विकास तावदर, नितीन माने, दीपक देसाई, विशाल निकम, मुकुंद मोकाशी, शुभम चव्हाण, राहुल पाटील, उल्हास पाटील, भास्कर संगपाळ यांच्यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। बोला। अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण पलूस तालुक्यामध्ये अनेक उपक्रमांचं नियोजन केलं होतं। त्यातीलच एक आपण या ठिकाणी भिलवडीमध्ये ऐतिहासिक अशा या कृष्णा घाटावरती कृष्णामाईच्या तीरावर आपण एक कार्यक्रमाचं आयोजन रविवारी केलेलं आहे। त्याच्यामध्ये पारंपरिक अशा घोड्यांच्या स्पर्धा आपण 4 ते 6 या वेळेमध्ये घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण रोख बक्षिसं त्याचबरोबर सन्मानचिन्ह देणार आहे। सांगली जिल्ह्यातील अनेक तरुण मंडळ याच्यामध्ये भाग घेणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आपण सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये भारुड असेल, गवळण असेल, वासुदेव, त्याचबरोबर लावणी असेल, असे पारंपरिक अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्याच्याचबरोबर आपण श्वेता दांडेकर ज्या इंडियन आयडल राहिलेले आहेत त्यांचाही गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। भिलवडी आणि परिसरातील सर्व तमाम नागरिकांना मी आवाहन करतो, या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती या अशा थरार निर्माण करणाऱ्या या घोड्यांच्या स्पर्धा आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केले। नागरिकांनी, महिला बंधू, युवकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला, या ऐतिहासिक अशा कृष्णा घाटावरती उपस्थित राहावं असं मी नम्र आवाहन या निमित्तानं आपल्या माध्यमातून करतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण तरुणाईला एक जोश निर्माण करून देण्यासाठी भव्य अशा रील स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या कार्यक्रमांचा जास्तीत जास्त प्रसिद्धी व्हावी यासाठी तरुणांनी या रील स्पर्धेमध्ये भाग घ्यावा। या स्पर्धांसाठी आपण रोख अशा बक्षिसांचं फार मोठ्या प्रमाणावरती या बक्षिसांचं आपण नियोजन केलेलं आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आपला ऐतिहासिक कृष्णा घाट पोहोचावा। आपल्या भागातल्या या घोड्यांच्या स्पर्धा देशात आणि जगात प्रसिद्ध व्हाव्यात यासाठी या रील स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घ्यावा आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या या पलूस तालुक्यातल्या कृष्णा काठावरच्या या वैभवाला जगभरामध्ये पोहोचवण्याचा या रीलच्या माध्यमातून या स्पर्धांमध्ये युवकांनी सहभाग घ्यावा असं मी या निमित्तानं आवाहन करतो।